स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या शिक्षक भरती म्हटली तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती सध्या बघा या ठिकाणी सर्वात जास्त कालावधी घेणारी जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती म्हणजे शिक्षक भरती आहे. तर आपल्याला माहिती आहे की आता सध्या फेज 2चं या ठिकाणी 31 तारखेपर्यंत जी काही जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ आता उद्याच्या दिवसापर्यंत असणार आहे, बरोबर. त्यानंतर जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती पुढील प्रक्रिया या ठिकाणी प्रेफरन्स संदर्भात किंवा मग इतर ज्या काही सध्या पवित्र पोर्टलवर जे काही प्रक्रिया रन करायची आहे तर त्याला सुरुवात होणार. परंतु मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की टेट 3 संदर्भात देखील बरेचसे उमेदवार या ठिकाणी वाट बघत आहे. जवळपास 3 ते 4 लाखापेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी टेट 3 संदर्भात वाट बघत आहे. कारण इथं फेज 2 मध्ये जो उमेदवार सध्या बघा लागणार नाही तर तो उमेदवार या ठिकाणी टेट 3 ची जो या ठिकाणी वाट बघणार आणि ऑलरेडी सध्या बघा इथं जॉईनही असेल आणि तो कुठंतरी लांबच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी सोयी सुविधा नाही अशा ठिकाणी लागलेला असेल तर तो उमेदवार देखील सध्या बघा टेट 3 संदर्भात या ठिकाणी परीक्षा नक्कीच देणार. म्हणजे एकंदरीत टेट 3 जी आहे तर ती टेट 3 सध्या बघा सर्वांसाठी आवश्यक असणारी बाब आता या ठिकाणी झालेली आहे. कारण फेज 2 मध्ये जे काही पदसंख्या जर बघितली आपण तर त्या पदसंख्येच्या अनुषंगाने जे उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी रँकिंगला असतील तर तेच उमेदवार लागणार. सर्वेच्या सर्वे बघा जे काही परीक्षा ज्यांनी टेट 2 दिलेली आहे तर ते संपूर्ण उमेदवारांना त्या ठिकाणी जॉब मिळणार नाही, बरोबर. कारण वेकेन्सी तेवढ्या आहे. तर जे उर्वरित उमेदवार असणार आहे त्यानंतर जे जॉईन झालेले उमेदवार असणार आहे तर ते संपूर्ण उमेदवार सध्या टेट 3 ही नक्कीच बघा ट्राय करणार आहे. तर टेट 3 आणि जी सध्या बघा फेज 2 आहे तर ह्या दोघांचा काडीचाही संबंध नसणार आहे. कारण टेट 3च्या ज्या काही वेकेन्सी असणार आहे तर त्या वेकेन्सी नवीन जी काही संच मान्यता होणार आहे नवीन सध्या बघा शैक्षणिक वर्षाची त्यानुसार सध्या टेट 3च्या वेकेन्सी येणार आहे आणि फेज 2च्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या फेज 2च्या वेकेन्सी ऑलरेडी संच मान्यता जी सध्या बघा झालेली आहे तर त्याच्या बेसवर सध्या बघा इथं येणार आहे. मात्र ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या जे आयुक्त स्तरावरनं पत्र जे आलं होतं तर त्याच्यामध्ये एक 10,025 एवढी वेकेन्सीची कार्यवाही आतापर्यंत सध्या फेज 2 मध्ये झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता जिल्हा परिषदच्या वेकेन्सी बघा येण्यासंदर्भात जे आंदोलन असेल तर ते देखील सध्या बघा सुरू आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो काही प्रश्न निर्माण झालाय की जी काही टेट 3 परीक्षा आहे तर ती टेट 3 परीक्षा सध्या या ठिकाणी खरंच होणार आहे का किंवा काय त्या संदर्भात बघा आपल्याला माहिती आहे की सध्या टेट 3 संदर्भात बरेचसे जे काही निवेदन सध्या बघा इथं जात आहे. तर त्याच्यामध्ये टेट 3 परीक्षेचं जे काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन फेज 2 परीक्षा पूर्ण झाल्यापर्यंत या ठिकाणी बघा देण्यात येऊ नये असं देखील जे काही मागण्या आहे तर त्या मागण्या होताना आपल्याला दिसून येत आहे. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की ह्या ठिकाणी टेट 3 आणि जी काही सध्या फेज 2 आहे तर ह्याच्या कोणत्याही प्रकारचा बघा संबंध नसणार आहे. कारण फेज 2च्या वेकेन्सी वेगळ्या असणार आहे आणि टेट 3च्या वेकेन्सी वेगळ्या असणार आहे. तर अशी कोणतीही मागणी सध्या बघा करू नका जेणेकरून जे काही विद्यार्थ्यांमध्ये जो काही संभ्रम असेल तर तो सध्या निर्माण होईल. तर राहिला प्रश्न टेट 3 संदर्भात तर त्या टेट 3ची जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा बघा 100% ह्या ठिकाणी होणार आहे. त्या अनुषंगाने हे जे काही प्रसिद्धीपत्रक होतं शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तर हे सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इथं बघा जाहीर झालेलं आहे. आणि जी परीक्षा आहे तर ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने मे आणि जून या 2 महिन्यांमध्ये सध्या बघा ह्या ठिकाणी करण्याचे आयोजन इथं करण्यात आलं आहे. आणि उमेदवारांना जी काही आवश्यक ती पूर्वतयारी करण्यासंदर्भात आव्हान देखील करण्यात आलं आहे. तर अशा पद्धतीचं हे सध्या बघा जे काही प्रसिद्धीपत्रक होतं तर ह्याच्यावरनं आता हे स्वतः सध्या परीक्षा परिषदेने जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अनाऊन्समेंट केलेली आहे. म्हणजे इथं 100% बघा जी काही टेट 3ची सध्या परीक्षा आहे तर ती होणार आहे. तर ह्यालाच धरून आता महत्त्वाचं या ठिकाणी परत एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे. ते पत्र म्हणजे 28 मार्च 2025चं हे पत्र जे आहे ग्रामविकास विभागाने इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये जी काही सध्या बघा विषय देण्यात आला होता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांबाबत. कारण आपल्याला माहिती आहे की फेज 2ची जी काही कार्यवाही या ठिकाणी सुरू होण्या अगोदर जिल्हा परिषद अंतर्गत जे शिक्षक जॉईन झालेले आहे ऑलरेडी बघा ज्यांची ऑलरेडी जे काही जुने शिक्षक आहे ज्यांची सेवा 10 वर्ष किंवा 15 वर्ष अशा पद्धतीचे जे शिक्षक सध्या बघा आहे त्यांची बदली प्रक्रिया या ठिकाणी जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा ह्या ज्या काही 2 बदल्या आहे तर त्या बदल्या प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी करण्यासंदर्भात जे काही नियोजन आहे तर ते सध्या इथं सुरू आहे. जवळपास पुढील महिन्याचा 6 तारखेपर्यंत जो काही राऊंड असेल तर तो राऊंड या ठिकाणी बघा लागणार आहे. तर त्या अनुषंगाने बदली प्रक्रिया या ठिकाणी पार पडली त्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी इथं होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा इथं बघा देण्यात आला आहे तर तो मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आंतरजिल्हा बदली संदर्भात जो काही ब नंबरचा बघा मुद्दा देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये
जी सध्या इथं काय म्हटलेलं आहे की 1 नंबरच्या पॉईंटमध्ये सन 2025 या वर्षात बघा, सन 2025 या वर्षात नवीन शिक्षक पद भरती होणार असल्यामुळे विभागाच्या 23/8/2023 रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार 23/5/2023 रोजीच्या शासन निर्णयातील जो काही 2.8 मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली प्रक्रिया झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदाची टक्केवारी 10% कमी असणे गरजेचे आहे. ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 24-25 करिता शिथिल करण्यात येत आहे. तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये जो काही नमूद आहे, तर ह्याच्यावरनं आपल्याला जी काही पहिल्या क्रमांकाची बघा लाईन आहे, तर ह्याच्यावरनं 100% अजून इथं बघा जो काही भक्कम ह्या ठिकाणी कन्फर्म आपल्याला टेट 3 संदर्भात बघा इथं माहिती मिळते. कारण 2025 या नवीन जे काही सध्या बघा वर्ष आहे त्याच्यामध्ये नवीन शिक्षक भरती ह्या ठिकाणी होणार आहे. तर हे देखील सध्या जे काही ग्रामविकास विभागाच्या पत्रामध्ये देखील इथं नमूद आहे. म्हणजे टेट 3 इथं 100% सध्या होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ही जी काही भरती प्रक्रिया आहे, तर ही भरती प्रक्रिया बघा लवकरात लवकर पार पाडली जाणार. कारण इथे जे काही बदली प्रक्रियेसंदर्भात सध्या जे काही इथं बघा सांगितलेलं आहे की आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदाच्या टक्केवारी 10% कमी असणे गरजेचं आहे. कारण ह्या ठिकाणी जेव्हा आंतरजिल्हा बघा बदली होते, म्हणजे जे शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी ह्या ठिकाणी बदली प्रक्रिया होते, तर त्याच्यामध्ये तात्काळ त्यांना जे कार्यमुक्त असतं, तर ते कार्यमुक्त सध्या बघा ह्या ठिकाणी केलं जात नाही. बरोबर, इथं बदली प्रक्रियेची प्रक्रिया सध्या बघा होऊन जाते. म्हणजे ह्या एखाद्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिक्षकाची बदली प्रक्रिया पूर्ण होते, परंतु जे काही कार्यमुक्त असतं, तर ते कार्यमुक्त बघा तात्काळ त्या ठिकाणी होत नाही. तर ते कार्यमुक्त केव्हा होतं, की जेव्हा त्यांच्या जागेवर जो काही नवीन शिक्षक असेल, बरोबर, म्हणजे ज्या शाळेमध्ये ते ऑलरेडी आहे तिथून त्यांची बदली जर करायची असेल, म्हणजे बदली झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करायचं असेल, तर त्या ठिकाणी नवीन जो काही शिक्षक असेल, तर तो शिक्षक त्या ठिकाणी बघा यायला पाहिजे, तेव्हाच त्यांना कार्यमुक्त त्या ठिकाणी होत असतं. आणि त्या अनुषंगाने इथं नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील. अशा पद्धतीने इथं एक स्टेटमेंट आहे. म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे, तर ही भरती प्रक्रिया बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी राबवली जाऊ शकते. कारण जोपर्यंत इथं बदली प्रक्रिया जर झाली, तर ह्या बदली प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करणे देखील बघा तितकंच गरजेचं असणार आहे. आणि कार्यमुक्त जर त्यांना लवकरात लवकर करायचं असेल, तर इथं जी काही नवीन शिक्षक भरती आहे, तर ती नवीन शिक्षक भरती देखील लवकरात लवकर पार पाडणे देखील ह्या ठिकाणी बघा तेवढीच महत्त्वाची असणार आहे. म्हणून इथं जी काही फेज 2 असेल आणि टेट 3 असेल, तर ह्या ज्या काही नवीन सध्या बघा भरती प्रक्रिया आहे, तर ह्या भरती प्रक्रिया इथं लवकरात लवकर सध्या बघा पार पडणार. त्या उद्देशाने जे काही प्रशासन असेल, शासन असेल, तर ते सध्या कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे. तर ह्याच्यावरती सध्या बघा जे काही टेट 3 होणार नाही किंवा पुढे जाणार अशा पद्धतीचे जे अफवा आहे, तर त्याच्यापासून दूर राहा. तर 100% जे काही टेट 3 परीक्षा आहे, तर ती सध्या होणार. आणि आपलं जे काही नियोजन असेल अभ्यासाचं, तर त्या पद्धतीने सध्या बघा नियोजन तुम्ही सुरू ठेवा, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत सध्या जे काही नोटिफिकेशन असेल, तर ते नोटिफिकेशन आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे. तर जी परीक्षा आहे, तर ती मे आणि जून हे 2 महिने सध्या बघा महत्त्वाचे असणार आहे. तर मे आणि जूनचा जर आपण विचार केला, तर पुढचा जो काही महिना असेल, बरोबर, तर मार्च तर आता सध्या संपण्यात आहे. एप्रिल महिन्यामध्ये जी काही नोटिफिकेशन असेल, तर ते नोटिफिकेशन आपल्याला नक्कीच बघा पाहायला मिळणार. त्या अनुषंगाने जे सध्या टेट 3ची तयारी करत आहे, तर त्यांनी टेट 3ची तयारी सध्या बघा जोरात चालू ठेवा, जेणेकरून जी काही भरती प्रक्रिया असेल, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मार्क सध्या बघा ह्या ठिकाणी कव्हर करायचे आहे. त्याच्यानुसार तुम्हाला पुढील जी काही भरती प्रक्रियेमध्ये त्याचा फायदा नक्कीच होणार. तर सध्या ही एक महत्त्वाची टेट 3 संदर्भात बघा अपडेट होती. अपडेट आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. काही कमेंट असतील कमेंट करू शकतात. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.